श्री स्वामी समर्थ. तुम्ही कधी 1500 लोकांसाठी एकाच वेळी जेवण बनवताना पाहिले किंवा नाश्ता बनवताना पाहिलंय का? नाही ना? तर चला आज मी तुम्हाला दाखवते आम्ही 1500 प्लेट नाश्ता आणि जेवण कसं रेडी केलंय. आजचा दिवस खूप खास आहे कारण आम्हाला 1500 प्लेट नाश्ता आणि 1500 प्लेट जेवण तयार करायचं आहे. नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, चटणी होती, तर जेवणामध्ये आम्हाला द्यायचं होतं मटार पनीरची भाजी, मिक्स व्हेजची भाजी, त्यानंतर पुलाव, कोशिंबीर, गुलाबजाम आणि चपाती असा मेनू जेवणामध्ये होता. चला तर मग पाहूया हे महानियोजन आम्ही कसं पार पाडलंय. पहाटेची 3ची वेळ आहे आणि आमचा नाश्ता आम्ही तयार करायला घेतलाय. नाश्ता आम्हाला 5 ते 6 वाजेपर्यंत रेडी हवा होता कारण तो आम्हाला मिल ट्रेमध्ये भरायचा होता आणि तो भरण्यासाठी खूप वेळसुद्धा जाणार होता. 1500 मिल ट्रे भरणं म्हणजे हे काही जोकचं काम नाही आहे. खूप यामध्ये टाईम जाणार होता, त्यामुळे 6 वाजता शार्प आम्ही भरायला घेतलेत हे नाश्त्यासाठी जे ट्रे आहेत ते. 1500 लोकांसाठी आम्ही आज पोहे, उपमा, चटणी बनवत आहोत. त्यासाठी लागणारा मसाला किंवा साहित्याचा डोंगर तर तुम्ही बघूच शकता आणि किती मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्ही नाश्ता, पोहे सर्व बनवलं आहे ते तुम्ही बघू शकताय. इतक्या मोठ्या प्रमाणावर चव टिकून ठेवणं हे खरंच कसं बसतं. नाश्ता तर बनवून झालाय, तो संपलाय. एक गाडी ऑलरेडी आम्ही नाश्त्याची पाठवून दिली आहे, पण आता अजिबात विश्रांतीसुद्धा घेतलेली नाही आहे. आता वेळ आहे 1500 मिल ट्रे भरण्याची. जेवण आम्हाला दुपारी 12 ते 1च्या दरम्यान तिथे पोहोच करायचंच होतं. प्रत्येक ट्रेमध्ये मटर पनीरची भाजी, व्हेज पुलाव, कोशिंबीर, मिक्स व्हेजची भाजी आणि गुलाबजाम असा मेनू होता. इकडे आई शिव चपाती पॅक करत आहेत. 4500 चपात्या पॅक करायच्या होत्या आणि 4500 चपात्या एकाच वेळेस ही आमची पॅकिंगची किंवा पाहण्याची ही पहिलीच वेळ होती. 3 चपात्या एका बटर पेपरमध्ये पॅक करायच्या होत्या, म्हणजे प्रत्येकी 3 चपात्या एका बटर पेपरमध्ये द्यायच्या होत्या. सकाळी 4 पासून ते दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व चपात्या शिवने आणि मावशीने पॅक केल्या. आईसुद्धा मदतीला होत्याच. हे फक्त जेवण नाही तर आमच्यासाठी एक असेंब्ली लाईन आहे आणि यातून आम्हाला आणखी कॉन्फिडन्स येणार होता की पुढे कितीही जरी मिल ट्रे आले तरी आम्ही ते व्यवस्थित पॅक करू शकतो किंवा त्याची अरेंजमेंट करू शकतो. एका बाजूला भाजी शिजते, तर तुम्ही बघू शकता इथे मटर पनीरची भाजी आहे, मिक्स व्हेजची भाजी रेडी आहे. इतकं मोठ्या क्वांटिटीमध्ये आम्ही पुलाव बनवलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला ट्रे पॅकिंग सुरू आहे. या ऑर्डरसाठी आज फर्स्ट टाइम आम्ही 100 किलो तांदूळ, 80 किलो पोहे, 50 किलो रवा, 50 किलो कांदे एकाच वेळी चिरले होते. तर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जेवण बनवण्याची ही आमची पहिलीच वेळ होती आणि इतकी मोठी संधी आम्ही एकदम सक्सेसफुल करून दाखवायचं असं ठरवलेलंच होतं. मोठ्या गाडीमध्ये पार्सल सारखे जात होते. 2-2च्या बॅचने नाश्ता आणि जेवण आम्ही पोहोचवत होतो आणि फायनली ऑर्डर पूर्ण झाली तेव्हा कुठे आमची चिंता दूर झाली. सुटकेचा श्वास आम्ही सोडला. बाकी खूप छान अनुभव आला. आता पुढे कितीही मोठी ऑर्डर आली तरी आम्ही ती छान पूर्ण करू शकतो. दुसऱ्या दिवशी खूप दमलं होतं म्हणून सुट्टी घेतली आणि लगेचच त्याच्याच दुसऱ्या दिवशी ही कट वड्याची ऑर्डर पूर्ण केली. वडा बनवण्यात आमच्या आई एक्सपर्ट आहेत, त्यामुळे ही ऑर्डर त्यांनीच बनवली आहे. आता इकडे अचानक त्याच दिवशी 30 प्लेट पुलावची ऑर्डर देखील आली. ही ऑर्डर आम्हाला रात्री मिळाली. दादांना 30 प्लेट पुलाव हवा होता. तर पहा, आम्ही हे सर्व करू शकतो, तर तुम्ही सुद्धा नक्की हे करू शकता. फक्त तुमची मेहनत, तुमची आयडिया लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यासाठी तुम्हाला सोशल मीडियाचा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे, तो तुम्ही खरंच त्याचा यूज करा. मी तर म्हणेन जे तुम्हाला बेस्ट येते ते सेल करा आणि सुरुवात करा. आणि असे छान छान आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, फॉलो नक्की करा. सबस्क्राईबसुद्धा करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा.